आपण तेल टाकू याच्यात. किती छान पनीर बनलं बघा. आपल्या महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज आणि रसिक महाराज. तर रात्री मी इथं तळेगाव MIDC आलो होतो रात्री 2:45-3ला आणि एवढी काही खास झोप तर झाली नाही, परंतु आता गाडी खाली करायचा प्रोग्राम चालू आहे. म्हणजे झाला नाही अजून, पण बोलले साहेब मी करतो म्हणून. आणि हे बघा त्या आता इकडं आपल्या पाठीमागं ते कंपनीचं गेट आहे. इथं सिक्युरिटी साहेब बसले. हे गेट आहे आणि मी जेवण बनवतोय गाडीत. हे बघा इकडं सगळं कोथिंबीर, अद्रक, कांदा, टमाटर आणि वांग्याची भाजी केली आणि इकडं भात टाकलेलं आहे. आपलं हलकं जेवण करायचं. तर चला बघूया आपण. तर भावांनो हे बघा आता आपलं सगळे मसाले टाकून झालेले आहे. मस्त आपलं छानपैकी मसाला भाजल्या जाऊ राहिला. मसाला भाजल्या जातोय आणि आता ते बघा ते तेल सोडायला लागला मसाला. मस्त आपला घरचा मसाला आहे. मटण मसाला आपला खडा मसाला घेऊन तयार केलेला घरून. तर चाललं जरा चांगलं भाजू देऊ आता जरा चांगलं. आणि मग बस ही भाजी झाली की आपल्याला निवांत आहे आपण. मग काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपला भात झालेला आहे आणि भातच खायचा मुद्दाम जरा हलका अन्न राहतं जरा. तर चला बघा मित्रांनो किती छान भाजी झालेली. बिलकुल मटण बनवण्यासारखं झालेलं आहे. पण नको बाबा, मटणाचं नाव नाही घ्यायचं. श्रावण सोमवार आहे आणि श्रावण महिना चालू आहे. मटणचा विषयच करायचा नाही. परंतु भाजी किती छान झाली बघा. आणि आता त्याच्यावर आपल्याला सोन्याचा सुहागन म्हणजे कोथिंबीर. हो का, इथं कोथिंबीर आहे. आता हे चाललं त्याच्यावर सोन्याचं सुहागन. हे बघा कोथिंबीर टाकली. बस आता उकळा फुटला, चांगला शिजलं की मस्त मग जेवणाचा स्वाद घेऊ आणि नंतर बघू कंपनीत जायचं, गाडी खाली करायचं, काय होतं काय नाही. तर मित्रांनो आपण ह्या तळेगाव 9 लाख उमरा ह्या MIDC ते अजून आपली गाडी खाली झाली नाही. काही विचार पण नाही आणि खाली होणार पण नाही. त्या साहेब लोकांचा काही फोन बी नाही आला, काय नाही. सिक्युरिटी बोलला होता की मी तुम्हाला फोन करीन, त्याचा काही फोन आला नाही. आणि मस्त निवांत झोप झाली. आता चहा पिला आणि आता म्हणलं आपण बसावं गाडीत, कारण आता बाहेर व्हिडिओ बनवता येत नाही आपल्याला. इथं ही कंपनीला एक ट्रिक आहे. बाजूला रोड आहे आपला तळेगाव 9 लाख उमरा. आणि छान टाईम झाला संध्याकाळचा. आता मस्त वातावरण एकदम ढगाळ वातावरण आहे. आभाळात पाऊस यायची शक्यता आहे. असं वाटतं किती पाऊस आहे. एवढं आभाळच लागत नाही पाऊस यायला. पाऊस यायचा म्हणल्यावर काय थोडा असला तरी होतं, पण काय नुसतंच आभाळ येतं. तर चला आता काय आपण आता इथंच खाणं, इथंच झोपणं आपल्या गाडीत. जेवण तर सकाळचं बनवलेलं आहे. तेवढं आपलं 2 घास खायचं आणि झोपून राहायचं. चला सकाळी पाहू आता आपण. The next day. नमस्कार मित्रांनो, नंबर 2च्या भागात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता आपली गाडी खाली झाली या कंपनीत, पण आता बाहेर निघायचं आहे. पाऊस चालला आहे आणि कंपनीत व्हिडिओ बनवणं एवढं काही अलाउड नाही आहे. तरी पण मी आपलं हे चोरून चारून आपलं बनवलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. पुढं जाम लागलेलं आहे, पाऊस चालू आहे, कंपनीत जाम आहे. आता आपण ऑफिसला चाललो, आपल्याला आता घरी जायचं आहे. आणि पाऊस पहा किती जोरात पाऊस चालू आहे. MIDCतून चाललोय आपण चाकण माळभोंगा MIDC निगोजे या ठिकाणी आपण आता. बघा किती पाऊस आहे. बिलकुल धुवाधार पाऊस चालू आहे. आणि बाईकवाल्याला तर वाटतं काय वरून जाऊ मी बाईकवाल्या. मी आता घरी आलो आपल्या श्री क्षेत्र आळंदी इथे. मस्त आता स्नान वगैरे झालं, शेविंग करून फ्रेश झालो. आणि आज आमचा एक फॅमिली ब्लॉग आम्ही बनवणार आहे. तर आपलं रक्षाबंधन पण राहिलं होतं
आणि रक्षाबंधन पण करायचं आहे. नंतर आम्ही मॉलला जाणार. मॉलला जाऊन थोडंफार आम्हाला काही चांगली खरेदी आणायची आहे रक्षाबंधनची. आणि ही बघा तुमची लाडकी आमची सानू. आम्ही मॉलला जाणार आहे आणि मॉलला जाऊन मस्त आम्ही छान छान मज्जा करायची आम्हाला, सानूला आणि मला. आपल्या फॅमिलीला हाय कर बेटा, हाय करा, हाय करा म्हणा. काकाच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हण बेटा, म्हण ना. ती तुमची लाडकी ती लाजते तुम्हाला आणि लय लाडकी ती आमची. बेटा मला पी दे, एक पी घे. हां इकडची, हां तुझी. आणि लय खूप हुशार आहे बरं का ती. मी घरी आलो की माझ्याजवळच येते. आणि आता तिला आम्हाला पनीर आणायला जायचं, परत आम्हाला चॉकलेट आणायचे आणि खूप खूप चॉकलेट खाणार आहे आम्ही. हाय बेटा, खूप खूप खायचे चॉकलेट. किती खायचे तुला? एका पोराला किती चॉकलेट खायचे? आपल्या फॅमिलीला हाय करा फॅमिलीला. हां चला ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपल्याकडं विशेष फॅमिली ब्लॉग आपण आज काढणार आहे. तर आपला आज म्हणजे रक्षाबंधन पण आहे आपलं आज. मी तिकडं चेन्नईला असल्यामुळं मग रक्षाबंधन झालं नाही. तर मग आता रक्षाबंधनच्या खुशीमध्ये म्हणलं आपलं काहीतरी चांगलं एक मेजवानी करू. तर पनीरची भाजी अलग तऱ्हेने बनवायची आपल्याला. म्हणजे जे गुजरातमध्ये बनते किंवा हरियाणात बनते सगळ्या आपण खाल्लेल्या आहे, पण आता आपल्याला आपल्या पद्धतीची पनीरची भाजी करायची आहे. तर हे का खाली सगळं आपण तयार करून ठेवलेलं आहे. तर आता पहिले आपल्याला 1 वाटी दही टाकायचं आहे. 1 वाटी दही. त्याच्यानंतर हे भाजलेलं बेसन आहे. हे भाजलेलं बेसन घालूया याच्यात आता. 2 चम्मच, नाही तर सगळं टाकून दे, जाऊ दे. हे झालं टाकून. आणि आता आपण टाकणार आहे चिरलेला कांदा. हे बघा, चिरलेला कांदा, शिमला मिर्च आणि टमाटर. रेसिपी बघून घ्या मित्रांनो, तुम्ही पण घरी करून बघा अशी. आणि एक चांगलं जेवण आहे आपलं. मस्त कांदा टाकला. आणि आता आपल्याला याच्यात थोडी हळदी टाकायची बघा, हळदी. त्याच्यानंतर लाल मिरची टाकायची आहे कलरसाठी लाल मिरची टाकायची आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. हे टाकलं मीठ आपण. आणि हिरवी कोथिंबीर टाकायची थोडी, हो का, ही हिरवी कोथिंबीर. आणि आता हे बघा, हे पनीर, हे टाकायचं पनीर याच्यात. तर आता याला सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं बिलकुल 1 नंबरच पनीर बनणार भावांनो. 1च नंबर म्हणजे काय, नादच खुळा होणार आहे पनीरचा. आणि 1 मिनिट पुन्हा थोडं कालवल्यानंतर थोडं आपल्याला तेल टाकायचं आहे याच्यात. आपण तेल टाकू याच्यात. आता याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं भावांनो. पनीर म्हणजे तुम्ही हॉटेलचं पण पनीर खाल्लं विसरायला पाहिजेत, कारण एवढं पनीर 1 नंबर बनणार आहे. कमेंटमध्ये सांगायचं भावांनो, फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की पनीर मला बनवता येतं किंवा नाही. आता तुम्ही तर बऱ्याच वेळ माझे व्हिडिओ बघितलेले पनीरचे आणि जेवण बनवताना सगळं काही बघितलेलं आहे तुम्ही. फक्त कमेंटमध्ये जरूर सांगा फक्त की पनीरची भाजी तुम्हाला येते किंवा नाही आणि कशी झाली. कारण खाणार जरा आम्ही, त्याच्यामुळं तुम्हाला ते चव समजणार पण नाही. फक्त तेवढं एक रिक्वेस्ट तुम्हाला की मला कमेंट बॉक्सात सांगा. आणि भावांनो, आता आपण याला थोडं जरा शांत करणार आहे. थोडं असं मॅग्नेट म्हणते त्याला, सॉरी, असं करायचं त्याला आपल्याला. आणि मग आपण एक 10 मिनटं याला असं ठेवू. नंतर आपण
सविस्तर भाजी करू. तर चला. आपलं पनीर बघा किती छान मॅग्नेट झालेलं आहे, एक नंबर. आणि आता आपण पनीर करी बनवणार आहे मस्त बिलकुल. आणि पनीर करी आणि काजू दोन्ही मिक्स करणार आहे त्याच्यात. पनीर आणि काजू दोन्ही मिक्स करायचं आहे. तर आता पहिले आपण हे टाकू, लसूण. लसूण टाकायचं आणि थोडे हळद आणि थोडं मीठ टाकायचं, असं थोडं पावडर टाकायची आहे. हळदी टाकली, हे आपला लाल मिरची टाकली आणि हे थोडा एक आपला सिगरेट मसाला आहे आपला घरचा, हे टाकला. आणि आता आपण फक्त एक साध्या पद्धतीतलं पनीर आहे, काय लय असं एकदम हेपी नाही आहे. आणि आता आपल्याला हे पनीर याच्यात सोडून द्यायचं आहे. त्याला थोडं भाजू देऊ जरा चांगलं. तर चला हे टाकून देऊ आता त्याच्यात आपण. आणि एकूण हे काजू काजू पनीर आजची रेसिपी बघा आपली. आता एकच नंबर आणि एकच छान. आता ही गिरवी होती पुन्हा इकडे, ही गिरवी पण टाकायची आपल्याला. गिरवी टाकली आणि याला थोडं आता बस असं हलवून घ्यायचं. भावांनो, पनीर स्वाद म्हणजे स्वादच आणि सेंट म्हणजे सेंट झाला. मटणाची पण भाजी ह्या पनीर पुढं फेल होणार आहे. आणि अजून एक नंबरचा खास मसाला टाकायचा राहिलेला आहे अजून. हे बघा, हे पनीर मसाला आता हे आयतं आणलेलं आहे. जाऊ दे, हे टाकू थोडं. ते आमच्या भैयाची चॉईस आहे. पूर्ण टाकलं आणि आता आम्ही हे पूर्ण याच्यात हे आपलं थोडं धुवून त्यात टाकून देऊ आपण. हे असं आपण त्याच्यात हे टाकून देऊ. भावांनो, कमेंटमध्ये जरूर बिलकुल विसरायचं नाही भावांनो कमेंट करायला की आपलं पनीरची रेसिपी रक्षाबंधनच्या विशेष कशी बनली म्हणून तेवढं करायचं. आणि जर चॅनलमध्ये काही आपले काही भाऊ नवीन असतील त्यांनी फॉलोसुद्धा करायचं आहे. फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता इतकं एक नंबर झालेलं आहे बघा हे, की फक्त आता याच्यावर एक सोन्याचं सुहागन म्हणून फक्त आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. हे बघा, हे टाकली याच्यावर कोथिंबीर, याला म्हणते सोने पे सुहागन. तर बघा, आता त्याला थोडं आपण मस्त शांत होऊ देऊ आणि मग तुम्हाला नंतर मग परत आम्ही दाखवतो पुढं. किती छान पनीर बनलं बघा. एक नंबर पनीर बनलं का नाही. हॉटेलचं पनीर फेल. आपलं जेवणाच्या रेसिपीचा प्रोग्राम आता आटपलेला आहे आणि आता आपला मेन प्रोग्राम म्हणजे रक्षाबंधनचा राहिलेला आहे. तर आता आमचं रक्षाबंधन होणार आहे आणि आमची सानू बघा बेस्ट कपडे घालून आली. आणि रक्षाबंधन करायचं बेटा, काय करायचं? हां, छान छान कपडे घातले बेटा तू. हां, आपल्या फॅमिलीला हात करायला. तर एक आणखीन एक तासाभरात, सॉरी आपल्या अर्ध्या तासात आपल्याला रक्षाबंधन करायचं आहे भावांनो. तर चला, ठीक आहे. तिला लावू दे. आता नीट लावा, त्याच्यावरच लावा. हा, आमची सानू. हां, बस 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 बेटा, बस बस.
आमच्या सानूचं रक्षाबंधन चाललंय बघा आता. ती लावती, हे तांदूळ तांदूळ लावायला लागली आता. हां बस बस. हे असं असं कर. मी कसं केली तेव्हा किती छान प्रकारे बस वरी असं वरून करा बेटा. असं? हां असं हां. ठेव हात ती ओवाळती आहे. फिरव ना आता. हे फिरव बेटा तू. हां हां. एवढं छानपैकी. बस 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 बस. हां बस. आणि आता आमचं रक्षाबंधन चाललेलं आहे. तर हां तू हात लाव. तू हातला बेटा. ताई बांधते ना, तनु दीदी बांधते ना. हां चला. आमचं रक्षाबंधन आता चाललेलं आहे. हात आमची काढ. सानू पण लावती. हात काढ सांग. याच्याबरोबर बांध बेटा, याच्याबरोबर. हा घेते त्याच्या खाली. आणि हे एक बंधनच असं आहे की धाग्याचं बंधन आहे भावांनो हे. आणि आम्ही आता ते संपन्न करतोय. अतिशय आनंदाचा क्षण आहे आमचा. आमची प्रिय सानू आमच्याजवळ आहे. ती पण बनवती पाथी. तिला पण खूप आनंद वाटतो अशा गोष्टीचा. आणि सरगड थोडं मला. तर ते रक्षाबंधन झाल्यावर दर्शन घेत असतात. तर भावांनो तू पण जे कर दे का? आमची सानू पण पाया पडते बघा. बघा किती छान संस्कार आहे मुलीवर बघा. आणि हे आमच्या ताईला आणि आमचं रक्षाबंधन आता संपन्न झालं. परंतु भावांनो अशी एक गोष्ट आहे की माणसाच्या जिंदगीत म्हणजे आपल्याला बहीण असावी. जरी मला बहीण नसली तरी माझ्या मुलीने माझ्या बहिणीची जबाबदारी सर्व पद्धतशीरपणे पार पाडली. आणि खरोखर बहिणीची जेव्हा आपल्याला आठवण येते रक्षाबंधन आणि भाऊ. तर ज्या भावांना बहिणी आहे ते भाऊ ते भाग्यवान समज. काही कारणास्तव आमचा टूर बाहेर असतो 8 दिवस 15 दिवस 5 दिवस. त्यामुळे आमचं रक्षाबंधन होऊ शकलं नाही. आणि आता ते आम्ही केलं त्याच्याबद्दल थँक्स. आमची ताईनं आम्हाला राखी बांधली, आमच्या सासूला पण बांधली. आणि आता आम्ही जेवणाचा स्वाद घेणार आहे. तर चला जेवणाचं दाखवतो.